हॅलो फ्रेंड, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी इथं गुलाबजामुन बनवणार आहे. त्याच्यासाठी मी मिक्स चितळेचं गुलाबजामुन पॅकेट घेतलेलं आहे. हे गुलाबजामुन ह्याच्यात 200 ग्रॅमचं आहे. आणि इथं बघा मी दुधाच्या पातेल्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे. आणि ते थोडं थोडं तूप आणि थोडं दूध टाकून चांगलं मळणार आहे. मळून 1 तास ते 1.5 तास ठेवून देणार आहे, कारण जेवढा वेळ ते चांगलं भिजेल तेवढं ते मऊ होईल. आता हे बघा मी चांगलं मळून ठेवणार आहे. त्यानंतर मळून ठेवल्यानंतर परत त्याला थोडंसं मळणार आहे. 1 तासाहून थोडंसं मऊ करून घेणार. नंतर त्याचे मी चांगले छोटे छोटे गोळे बनवणार आहे. हे बघा छोटे छोटे गोळे लाडू एकदम छोटे बनवले, जसं आपल्याला आवडेल तसं. हे बघा आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे. आणि हे चांगले पाक पण केलेले आहे. मी तेवढा पाक पण केला नाही, व थोडासा घेतले दाखवण्यासाठी. आणि हे बघा गुलाबजामुन एकदम चांगले मऊ आणि मुलायम झालेले आहेत. हे बघा कसे झाले आहे. आणि तुम्ही पण करून बघा. आणि चितळेचं मिक्स गुलाबजामुन पॅकेट मागायचं, ते एकदम चांगले असतं. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा प्लीज.